चकाकीने आपली डोळ्यासमोरून चमकते. बरं, राजकारण असेल, तुमच्या आयुष्यातले चढउतार असतील, याविषयी तर मी बोलणारच आहे. दुसरा महत्वाचा प्रश्न आज असं वाटतो की आपला जो भारत देश आहे तो खेड्यापाड्यांमध्ये वसलेला आहे असं म्हटलं जातं. त्याच खेड्यापाड्यांमध्ये आपणही वाढलेले आहात. त्या आदिवासी पाड्यांवरती जाऊन आपण दीपोत्सवही साजरा केलेला आहे. मला एक विचारायचं आहे, आज ग्रामीण भागातल्या समस्या खरोखर केंद्राला कळत आहेत का? केंद्राने कान बंद करून ठेवलेत. का? कारण आपण जी व्यवस्था स्वीकारली आहे ती मुठभरांना खुश करण्याची स्वीकारली आहे. त्यामुळे 140 कोटीची लोकसंख्या आहे. याबद्दल आपली जबाबदारी, उत्तरदायित्व आहे, ही भावना नष्ट आहे आणि काही मुठभरांसाठीच काम केलं पाहिजे हा जो विचार आहे हा निदर्शनास येतो. आणि माझा आरोप नाही आहे. पंतप्रधानांना एका मुलाखतीत, तसे तर पत्रकार परिषद तर घेत नाहीत, परंतु एका पत्रकारांना सामोरेच जात नाही, पण एका मुलाखतीत त्यांना विचारलं की आपल्या देशाचा विकास जो आहे तो तर होतोय, जीडीपी वाढताना दिसतोय किंवा इन्फ्रास्ट्रक्चर वाढताना दिसतोय, मात्र आपली डेव्हलपमेंट जी ती के नुसार आहे, के डेव्हलपमेंट म्हणतात त्याला, तशी आहे. तर के मध्ये विस्तारात सांगितलं, के मध्ये गरीब माणूस जो आहे तो गरीब होत चाललाय आणि श्रीमंत माणूस श्रीमंत होत चाललाय. तर ही के डेव्हलपमेंटला आपल्याला गरिबी थांबवून या डेव्हलपमेंटबद्दल आपलं काय मत आहे? तर खुद्द पंतप्रधानांनीच कबूल केलंय की काय श्रीमंताला श्रीमंत होण्याचा अधिकार नाही का? तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही सर्व कोणाला करताय, म्हणजे जो गरीब अधिक गरीब होत चालला आहे या संदर्भामध्ये मला काही देणं घेणं नाही अशा आशयाचं. आणि श्रीमंत होतात आहेत तर ते कर्तृत्वावर होतात आहे आणि त्यांना तो अधिकार नाही का, हे जेव्हा पंतप्रधान एखाद्या देशाचे जर बोलत असतील ते दुःख दुर्दैवी तर हे आहेच, मात्र यामध्ये अस्वस्थतेची पण एक भावना आहे. आणि भारत देशाचा खरा मालक हा या देशाचा नागरिक आहे याचा व्यवस्थेला विसर पडल्याचं देखील त्या निमित्तानं आपल्याला. विरोधी बाकांवरती बसल्यानंतर मग हा आवाज त्यांच्यापर्यंत तुम्ही का नाही पोहोचवत? काँग्रेस का नाही पोहोचवत? काँग्रेस सातत्याने हा आवाज पोहोचवतोय, मांडते, बोलते. राहुल गांधी सारखं एक सक्षम नेतृत्व देश पातळीवर आहे, तर राज्यातही अनेक तोलामोलांचे नेते ही आहेत. परंतु यांनी ही सर्व चर्चेची जी दरवाजे आहेत किंवा सभ्यतेची जी एकंदरीत असणारी जी महाराष्ट्राची जी परंपरा आहे, संस्कृती आहे, भारताची जी पद्धत आहे की अटल बिहारी वाजपेयींना आपण का लक्षात ठेवतो, ते एक सभ्य राजकारणी. पंडित जवाहरलाल नेहरूंना लक्षात कशासाठी ठेवतो, फाउंडर ऑफ द नेशन. इंदिरा गांधींना आपण एक आयर्न लेडी, तर मनमोहन सिंग आणि पी.व्ही. नरसिंहरावांना 21व्या शतकात हे ओपन खुल्या अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने आपण त्यांना ध्यानात ठेवतो. तर मनमोहन सिंगांनी तर पुढे जाऊन अजून आपल्या आर्थिक दृष्टिकोनातून लक्षात ठेवणार. मी येतोय त्याच्यावर. त्याच्या आधी राजीव गांधींचे मला सांगितलं पाहिजे की माहिती तंत्रज्ञान सत्तेचं विकेंद्रीकरण आणि 21व्या शतकात डोलानी घेऊन जाण्याकरता आहोत. तर मोदींना कशासाठी लक्षात ठेवतो आपण? तर त्या मोदींना ते जास्तीत जास्त जुमले त्यांनी सांगितले किंवा स्वतःच मन की बात करतात, जन की बात करत नाही. आणि अजून काही शब्द आहेत, मात्र मी त्यांच्या खूप विरोधातला जरी असलो राजकीय दृष्टिकोनातून, तर ते माझ्याही देशाचे पंतप्रधान आहेत. ती भाषा मला वापरणं हे शोभत नाही. मात्र त्यांना त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन असताना एक वेगळीच एक मांदियाळी एक समोर येते आणि ती ही हास्यास्पदी आहे. आणि यामध्ये कुठेही त्यांच्या कारकिर्दीमध्ये ही बांधिलकी दिसून येत नाही. त्यामुळे हे सर्व आपण बोलत असताना, आणि ते विरोधक तर बोलतातच आहेत किंवा बोलत राहतील, आणि विरोधकांना जेव्हा असं लक्षात येतं की स्पेस नाही आहे, तेव्हा भारत जोडो यात्रेसारखे आमचं नेतृत्व देशभरमध्ये 4,500 किलोमीटर पायी पण फिरतात आहेत. तर त्याची सरकारला भीती वाटते? हो, निश्चित. सरकार तर हे खूप भित्र आहेच. एकंदरीत भाजपचीच कार्यप्रणाली ही भित्री आहे. आपण म्हणाल कसं, तर आता ते सांगतात की देशात आमचं जवळ खूप एक सशक्त नेतृत्व आहे. महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये खूप थम्पिंग मेजॉरिटी, म्हणजे इतिहासात कधी नव्हती एवढी, 238-239 आमदार ही आता देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला त्यांना बहुमत मिळालं. तरी पण दुसऱ्या पक्षाचे आमदार फोडायचे. अगदी मग निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशीपासून आम्ही कामाला लागलो असं सांगायचं, आणि तो काय मिशन टायगर करून शिवसेनेचे खासदार फोडता येतील का ते बघायचं.